संपूर्ण देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांवर हिंदीतून चित्रपट निघालेला आहे आणि फुल्यांचा खरा इतिहास, महाराष्ट्राचा खरा समाज सुधारणेचा, स्त्री शिक्षणाचा इतिहास जनतेसमोर येत आहे। मला अजूनही आठवतं, आमच्या लहानपणी श्यामची आई साने गुरुजींचा जो चित्रपट होता तो शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आलेला होता। महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास हा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे, सामाजिक सुधारणेचा इतिहास आहे, स्त्री शिक्षणाचा इतिहास आहे, स्त्री उद्धाराचा इतिहास आहे। तो संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने दाखवावा, जेणेकरून पुढची पिढी जी आहे त्याला हे कळेल का कुठल्या संघर्षातनं आजपर्यंत आपण इथे आलो, कुठला सामाजिक संघर्ष आपल्याला करावा लागलेला आहे आणि ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, शाहू आंबेडकरांनी काय केलं या समाजासाठी, त्याचा इतिहास जाणून घेणं पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे काँग्रेसची ही मागणी आहे की संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी हा चित्रपट मोफत दाखवण्यात यावा। एक प्रश्न असा आहे की या संदर्भात तुम्ही सरकारशी बोलणं केलं का, कोणाला सांगितलंय का, काही पत्र दिलंय का? टॅक्स फ्री करावा याचं आम्ही पहिलेच मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदयांकडे, आणि आता ही आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो आहे की सर्व शालेय विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी पर्यंत हा चित्रपट मोफत दाखवण्यात यावा। तो आपला इतिहास आहे, तो काही फक्त मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर तो आपला इतिहास आहे, सामाजिक सुधारणेचा इतिहास आहे। तर तो आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे करावं, भाजपच्या सरकारने करावं अशी आमची मागणी आहे। कालच छगन भुजबळांनी पण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय सांगता, काय वाटतं? नाही, आता ते त्यांचं कमर्शियल राजकारण आहे। त्यांनी फुल्यांच्या संदर्भात काही बोलावं अशी आता आम्ही अपेक्षा ठेवत नाही। पहिले आमच्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं, आता आम्ही अपेक्षा ठेवत नाही, कारण त्यांचा स्वतःच्या विकासासाठी जास्त त्यांची इच्छा दिसते सामाजिक विकासापेक्षा। तुम्ही पण नागपूरमधून येता, नागपूर परिसरातून आहात, तिथे घटना घडली आहे एक वकिलावरती गाडी घालून त्यावरती मारण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तो वकील आदित्य नावाचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता असतो। मग आता बघा ना, महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री मागच्या 7.5 वर्षापासून सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहे। देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये तशाच हत्येचा प्रयत्न जो आहे तो 3 दिवसापूर्वी झालेला आहे। गुन्हे हे सुरूच आहे, गुन्हेगार हे मोकाटच आहे आणि आता स्वतःच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत ही परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहेत। कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची रसातळाला गेलेली आहे आणि ह्यांचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही, या उदाहरणावरून स्पष्टपणे दिसत आहे। एक प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेले, काँग्रेस पक्ष म्हणून काय या संदर्भाने मागणी असेल? मृत्यूही झालाय। आमचे प्रांताध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे। पाहण्या होत नाही, पंचनामे होत नाही, अनेक वेळा शेतकरी अडचणीत आल्या असतानासुद्धा या सरकारने त्यांना दुष्काळाची परिस्थिती असो किंवा अतिवृष्टीची परिस्थिती असो मदत केल्याचं मागच्या 2-2.5 वर्षात तरी दिसत नाही आहे। तरी आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी खरीपाची पूर्ण तयारी करावी। खरीपाचं लोन जे आहे ते नुसत्या धमक्या देऊन होणार नाही। यापूर्वीसुद्धा आपल्याला आठवत असेल, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज देण्याच्या संदर्भात तंबी दिलेली होती, पण तंबी देऊन काय होणार आहे? तुम्ही कारवाया कुठल्या करता? शेतकऱ्यांचा सिबिल रेकॉर्ड मागितला जातो, शेतकऱ्यांच्या जुन्या थकबाक्या, त्याच्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही। त्यामुळे सुलतानी आणि आसमानी दोन्ही संकटे सापडलेल्या शेतकऱ्याला नवीन सुलतान जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी। यांनी फक्त तोंडाच्या वाफा सोडू नये, यांनी काम करावं यासाठी। खरीपाची तयारी अजूनपर्यंत झाली नाही आहे, अवकाळी पाऊस पडतो आहे आणि कुठल्याच पद्धतीची मदत जी आहे ती शेतकऱ्याला नाही आहे। खताच्या संदर्भातली, बी बियाण्याच्या संदर्भातली, नंतर डुप्लिकेट बी बियाणं जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी जे काम व्हायला पाहिजे ते काम महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही आहे। त्यामुळे ते काम करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला पहिले मदतीची जी गरज आहे ती करण्याची गरज आहे। तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्यावरून सत्ताधारी टीका करतायत। त्यांनी भाषण करत असताना छूटपुटकी लढाई की असं म्हटल्याचा आरोप हा सत्ताधारी पक्षाकडून केला जातो आणि त्यावरून टीकेचे लक्ष झाले। मला वाटतं ते आपली लढाई ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये आहे आणि हे काँग्रेससोबत लढाई करत आहेत। जेव्हा की काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा जो आहे तो सरकारला दिला आहे, ऑपरेशन सिंदूरला दिलेला आहे आणि राष्ट्रीय प्रश्नावर काँग्रेस आणि भाजप असं काही नसून आपण एक म्हणून उभे आहोत अशा पद्धतीचं आहे। पण ही छूटपुटची लढाई काँग्रेससोबतच सुरू केलेली आहे त्यांनी। पण सर, त्यांनी कुठेतरी एक प्रकारचं असं म्हणून सैन्य दलाचा अपमान केला असं भाजपला। सैन्य दलाला सलामच आहे,
आपण चामडी जरी काढून दिली सैन्यदलाला तरी ती कमी आहे. इतकं सैन्यदलाचं काम आहे. हे सैन्यदलाच्या संदर्भात नाहीच आहे. हे जे भाजप सरकार म्हणून पाकिस्तानशी लढलं पाहिजे त्याच्यापेक्षा ते काँग्रेससोबत लढत आहे. काँग्रेसची सुटपुटची लढाई करून काय फायदा आहे? पाकिस्तानसोबत लढायला पाहिजे ना. प्रेमपत्र लेके काय जाते हो, ओबामा काय करते हो असं म्हणणारे आहेत ना आता देशाचे प्रधानमंत्री. मग त्यांनी आता ट्रम्पनी जेव्हा सीजफायर केला तो आमच्या प्रधानमंत्र्यांनी करायला पाहिजे नव्हता. आणि सीजफायर करताना तुम्ही कुठल्या अटी शर्ती ठेवल्या त्या अजूनपर्यंत माहीत नाही आहे. अजूनपर्यंत अझर मसूद ज्याला हे सोडून आले होते कंधारमध्ये सगळ्या देशाला माहिती आहे. अतिरेकी सोडण्याचं काम भाजपच करते आहे. 1989मध्ये केलं आणि 1998मध्ये कंधारच्या प्रकरणातही केलं होतं. मग जेव्हा तुम्ही युद्धबंदी केली तर युद्धबंदी करत असताना तुम्ही अटी ह्या ठेवल्या का नाही की अझर मसूद असेल, नंतर सैफुल्ला असेल जो मास्टर माइंड आहे पहलगामचा, सय्यद सलाउद्दीन आहे, हाफिज सईद आहे, या सगळ्यांना तुम्ही आमच्या हवाली जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत सीजफायर होणार नाही अशी अट का नाही टाकली? त्यांना ताब्यामध्ये घेण्याची संधी होती. ही आपल्या सैन्यानं अचाट पराक्रम दाखवून 11 त्यांचे एअरबेसेस उद्ध्वस्त केलेले होते. अशा परिस्थितीमध्ये घुटण्यावर आलेल्या पाकिस्तानकडून हे सगळे अतिरेकी घेऊन ज्या पद्धतीनं UPA सरकारने कसबला फाशी दिल्याने 9 अतिरेकी आले होते त्यांना तिथेच संपवलं ताज हॉटेलमध्ये. आपण पाहिलं, सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमध्ये 6 अतिरेकी अजूनही सुटून चालले गेलेले आहेत ज्यांनी पहलगाममध्ये 28 लोकांची हत्या केली. आजही हे सगळे अतिरेकी जे आहेत ते जिवंत आहेत. तर ते सीजफायर करताना तुम्ही कुठल्या अटी शर्ती केल्या? आणि ट्रम्प कोण आहेत यात आपल्या देशाच्या प्रकरणामध्ये प्रश्नामध्ये बोलणारे? याचे उत्तर देत नाहीत. उलट एस जयशंकर सांगतात की आम्ही युद्ध व्हायच्या पहिले पाकिस्तानला इन्फॉर्म केलं होतं की आम्ही फक्त अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ले करतो आहोत. मग तुम्ही काय इन्फॉर्म करत होते का? हे देशाची गद्दारी नाही आहे का? मुखबिरी नाही आहे ही? हे प्रश्न महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुख्य न्यायमूर्तींच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यानंतर आता सरकारने एक आदेश जारी केलेला आहे की मुख्य न्यायाधीशांचा प्रोटोकॉल कसा असावा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश. पहा, भूषण गवई हे महाराष्ट्राचं भूषण आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि ते मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आले असताना त्यांच्या प्रोटोकॉलला DGP रश्मी शुक्लाजी, चीफ सेक्रेटरी आणि मुंबईचे आयुक्त, पोलीस आयुक्त हे प्रोटोकॉलप्रमाणे उपस्थित राहिले नाही. याचे अनेक अर्थ आहेत. आंबेडकरी समाजाचा एक व्यक्ती सर्वोच्च पदावर जाऊन बसतो. मग प्रोटोकॉल काय आत्ताचा आहे का? म्हणजे आत्ता महाराष्ट्र सरकारला प्रोटोकॉलची आठवण आली, पहिले प्रोटोकॉल नव्हता? पहिले पण प्रोटोकॉल होता. पण एका विशिष्ट समुदायातून आल्यामुळे तुम्हाला त्यांना प्रोटोकॉल द्यावासा वाटत नाही. हे त्यातलं मर्म आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सांगून राहिले ऑर्डर काढून राहिले. ऑर्डर काढण्याची गरज काय? प्रोटोकॉल आहेच पहिलेचा. चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा स्टेटेड प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल तुम्ही फॉलो का नाही केला तर हे सगळं जनतेला समजते की का नाही केला. आंबेडकरी समाजाचा एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसतो हे तुम्हाला बघवत नाही, हे स्पष्टपणे दिसतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.